काही करून कव्हर करायचे. उद्या जे 8 संघ खेळणार आहेत त्यांनाही विनंती आपण उद्या वेळ उपस्थित राहायचे. चला तेजस आमच्या सोबत आहेत. उद्या जे संघ खेळण्यात 9 वाजता रिपोर्टिंग करा. 9:15 पहिला चेंडू पडेल, लक्षात घ्या, कारण उद्या सेमीफायनलची मॅच आहे. 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. 9:15 रिपोर्टिंग करायचे. 9ला मॅच सुरू होईल. सागा विरुद्ध खोनी सी, पिसिवली विरुद्ध खोनी ए. तिसरी मॅच म्हाटाडी विरुद्ध दिवा आणि त्यानंतर तेजस भोईर यांचा संघ मानेरे आणि जीजी स्पोर्ट वाकलन. 9:15 उपस्थित राहायचे. 9ला मॅच सुरू होईल आणि उद्या सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल खेळली जाईल, लक्षात घ्या. सतरंगी क्रिकेट संघ हेडूट नेबी आयोजित सामन्याला सुरुवात होती. आम्ही टाइम मॅच करणार आहोत. 3:18 आले, त्यामुळे सहकार्य करा. पहिला चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. तेजस मात्रेच्या बॅटमधून पहिला चौकार. तीस धावा मागच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या. 31 धावा. त्यानंतर अमर ठाकूरच्या 23 धावा, म्हणजे योगेश आणि अमरच्या ज्या धावा होत्या त्याच विजयासाठी फायदेशीर ठरल्या त्या मॅच मध्ये. आता रितेशला थोडीशी ट्रॉफिक होती, त्यामुळे थोडेसे उशिरा आले, थोडेसे थकलेले दिसत होते रितेश पाटील, कारण जॉब जात असतील कदाचित. तेजस राईट मोर द विकेट. आई फटका व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. ऋतिक तिथे काय थ्रो फेकी, थोडासा बाउन्स घेतला, कदाचित रनआउट झाली असते. आता निहालने सांगितलं दुसरी रन होणार नाही, कारण 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे विकेट सुद्धा महत्वाची आहे. विकेट टॉसला किती महत्व आहे पाहिलं त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये. 4-4 षटकांच्या मॅचेस आहेत. उसरगरने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला विशालने. पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर सिंगल. तेजस उर्फ बाळा राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता, ऑफ स्टंपला थोडासा मिस केलाय, हेच अमित सांगतायत, थोडासा वाचलाय. अमित पाटील एस्टेच्या भूमिकेत आहेत. अमित पाटील, बिंदास पाटील, ही जोडी सुद्धा 2 भावांची भरपूर चर्चेत राहिलेली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र बिंदास थोडेसे क्रिकेट पासून दूर असतात. शेखर सुद्धा मला वाटतं नाही आहेत. जयदास असतील, नाही भरपूर चांगले खेळाडू आहेत उसरगरचे. जयदास सुद्धा एक चांगले गोलंदाज फलंदाज आहेत. आता तेजस अष्टपैलू खेळाडू आहेत या टीमचे. राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे, टायमिंग झालं नाहीये. वाईडिश लॉंगरवरनं क्षेत्ररक्षक आले, चूक होणार नाहीये. निहाल मात्रेला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का भाल संघाला 5 या धावसंख्येवरती. चढतो साऱ्यांच्या अंगात. आरतीचा विचार सारे. फलंदाज बाद झालेत. निहाल थोडेसे नाराज आहेत, कारण की फटका मला वाटतं व्यवस्थित बॅटच्या मधोमध आला नाहीये. निहाल मात्रे आलेत. निखिल मात्रे यांचे बंधुराज निहाल आता मैदानात दाखल झालेत. निखिल आलेत. निहाल बाद झालेत. निहालच्या जागेवरती निखिल आलेत. निखिल आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावरती डावखुरी आताचे बॅटर आहेत. निहाल रायटी बॅटर आपण पाहतोय बाद झालेले आहेत. यश मिळाले गोलंदाज तेजसला. बालचे बाळाराम मात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांनी शुभेच्छा दिल्यात भाल संघाला, त्यांचे हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. निखिल आलेत बॅटिंग करण्यासाठी. 5 वरती पहिला धक्का लागला या मॅच मध्ये तो भाल संघाला. दोन्ही संघाने एक सामना जिंकल्यानंतर हर्ष 11 दहिसर आणि ईश्वर 11 सोनारपाडा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, त्यामुळे दोन्ही कॅप्टन कुठेही जाऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. आदित्य आणि अमोल पाटील मध्ये फाईट असेल पुढची. हाही चांगला चेंडू होता, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते तेजस मात्रेच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 4 षटकांच्या मॅच मध्ये एकच षटक पॉवर प्ले आणि जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली तेजसने. 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केलेत, 1 विकेट मिळाली आहे. आता तेजस मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहेत. या टीमची रन मशीन
3 षटका अजून तो थांबले येणारे धावा बनतील या मॅच मध्ये. तेजस मात्र गोलंदाजी मार्कवर. दोन्ही टीम मध्ये तेजस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मिडॉमला फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. केतन मात्रे आय थिंक तिथे होते. एक सिंगल मिळाली एका चांगल्या षटकाची समाप्ती केली तेजसने. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा दिल्या. फिल्डिंग लगेच लावायची. VCC उसारकर वेळ आपल्याकडे कमी आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. पहिल्या षटका 6 आलेत. चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये 77 धावा ज्या टीमने चेस केल्या तो संघ तुम्ही पाहताय VCC उसारकर. चला हरिअप फिल्डिंग लावायची आहे. उसारकर जास्त वेळ घेऊ नका. लक्षात घ्या सूचना आम्ही सातत्याने का देतो. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. उद्या 8 सामने या स्पर्धेत कव्हर केले जातील कारण की उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि एक फर्स्ट सेमी फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल उद्या दिवसात. भरपूर संख्येने कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कालेर के दिलेर सुजितदादा पाटील यांचे आवाज सुजित तात्या यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. गणेश पाटील यांचे कटआउट पाहायला मिळतोय. रामदास काळन यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. विनोद काळन यांचे कटआउट तुम्ही पाहतायत. विश्वास पाटील यांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर संख्येने कटआउट तुम्ही पाहतायत. सतरंगी चषक 2024 12व पर्व तुम्ही पाहतायत आणि दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज शुभम संते ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. योगेश पवार प्रतिष्ठान खिडकालीच्या विरुद्ध. मात्र आता तुम्हाला फास्ट खेळायचंय. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलाय आम्ही 4 षटकांसाठी. कारण जशी घाई आपण किंग ट्रॉफी मध्ये पाहतो तशीच घाई आता आपल्यालाही करायची आहे. यानंतर 3 मॅचेस करायचे आहेत कव्हर. नाही वेळेला महत्व आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथे मिळालेत. एक रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे. कृष्णा कलेक्शनचे सर्वे सर्वा त्यांचे आगमन झाले. इथे जरूर फलंदाज बाद देखील होतोय. मात्र त्यांचं नुकतंच आगमन होतं या स्पर्धेमध्ये. ज्यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला आकर्षक टी-शर्ट स्पॉन्सर्ड केलेले आहेत ते कृष्णा कलेक्शनचे प्रोप्रायटर या उद्योजक आशुतोषी काळन यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. नक्कीच आशुतोष काळे यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट आहे आणि आताच योगेश पाटीलला ती टी-शर्ट मिळाली ज्याने 31 रन्स त्या मॅच मध्ये केलेत. मात्र आता दहिसर संघावर त्यांना दुसरी मॅच खेळायची आहे. जसं जसं मॅच पुढे जातात चांगले चांगले संघ आपल्या डोळ्यासमोर येतात. चांगले बॅटल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये सुचित राणे आलेत. शुभम संतेला मागच्या मॅच मध्ये यश मिळाले होते. याही मॅच मध्ये सुरुवात चांगली केली. त्यांनी विकेट घेतली दुसऱ्याच बॉलवरती. तेजस नॉन स्ट्राईक एंडला 4च ओव्हरची मॅच आहे. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. इथे फलंदाजाला बीट केलंय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय जो घेतला विशाल म्हात्रे यांनी आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीने तो योग्य ठरवलाय. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट कृष्णा कलेक्शन हेडूटने आशुतोष काळे यांच्याकडनं. ऑफस्टम्पच्या बाहेर होता मात्र त्यालाही छेडछाणी केली. मात्र डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. निकेत तिथे होते. निकेत पाटील चांगली फिल्डिंग केली आणि तेजस हेच सांगतात की हा चेंडू जवळजवळ वाईटही गेला असता. मात्र फलंदाजाला असं वाटतं की चौकारी आला असता. मात्र फिल्डिंग चांगली आहे. 1च रन्स तिथे मिळाली आहे. धावसंख्या 9. 2 विकेट गेल्यात. 9च धावा आहेत. धावांसाठी थोडासा संघर्ष करतोय भाल संघ. हाई चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय. धावसंख्या 13. 2 गडी बाद. शुभम इथे फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. इथे ओव्हर थ्रो झालाय. नक्कीच
2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 15 वरती. उद्याचे संघ बघा, उद्या 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचे. सामना लगेच सुरू करायचे. सागा विरुद्ध खोनी सी, पिसिवली विरुद्ध खोनी ए, माटाडी विरुद्ध दिबा आणि जीजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध जय म्हसोबा मानेरे अशा 8 संघ उद्या खेळत आहेत. मतलब सागाव आणि खोनी सी तुम्हाला 8:45 ला रिपोर्टिंग करायचे. लक्षात घ्या 9 ला मॅच सुरू होईल कारण उद्या 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आयोजित सतरंगी चषक 2024 12व पर्व तुम्ही या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. सातत्य काय असतं हे दाखवलंय सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाने 12व्या वर्षामध्ये. चला फिल्डिंग लावायची लवकर प्लीज, काही करा थोडीशी. सागाव आणि खोनी सी 9:15 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं. लक्षात घ्या अन्यथा जी पॅनल्टी आयोजक देतील ती तुम्हाला मान्य करावी लागेल. खोनी संघ जवळचा संघ आहे. सागाव संघ ही फारसं लांबचं नाहीये. त्यानंतर पिसिवली काल अन्सिका 11 पिसिवलीने अंडर-24 प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. पिसिवलीचे बरेचसे खेळाडू होते, त्यांनी खूप चांगला खेळ केला. विशाल पाटील मात्र येतात गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक विशाल मात्रे वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक. नुकतीच हेदुटणे जेवण जोडी आर्यन पाटील आणि आदित्य पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक गावामध्ये एवन जोडी आहेत ना. असं वाटतं 55 चेंडू लागलाय. एक सिंगल इथे मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 16 वरती. 3रं षटक सुरू झालंय. 4च षटकांची मॅच आहे. आता तेजसलाच काय ते करायचं या मॅच मध्ये. धावा कमी आहेत. बाल संघाला जास्तीत जास्त धावा उभारावं लागतील कारण की अपोजिट संघ धावा चेस करण्यामध्ये माहिर आहे. इथे फलंदाज बाद झालेत. गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. दुसरा फलंदाज लगेच पाठवायचे. संरक्षण केलं. 6 बॉल मध्ये 8 ची गरज असताना 17 वरती 3 विकेट गेलेत भाल संघाचे. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस साठी उपस्थित राहायचे हर्ष 11 दहिसर आणि ईश्वरी 11 सोनारपाडा. अरविंद वत्रेका एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नितीन फुलोरे यांचा संघ. चांगली बॅटल 2 पुरस्कार त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढच्या मॅच मध्ये. विशाल राईट मोर द विकेट. लो फुल टॉस होता, त्याला फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मात्र शुभम संते तिथे रनआउटचा धोका होता. अमितने डायरेक्ट हिटही केलं होतं. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 19 वरती. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागलाय तेजसलाही या मॅच मध्ये. काही धावा येत नाहीयेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो त्यावेळेस धावा येतात. चौकार षटकार. आता गोलंदाजी चांगली केली ना वेताईश्वर उसारकरने आतापर्यंत. धावांवरती अंकुश लावले. विशाल पुन्हा स्वीपचा फटका. पुन्हा तो क्षेत्ररक्षक. आता थोडीशी फिल्डिंग खराब झाली आहे. शुभम संते तिथे. शुभम कडनं थोडीशी चूक झाली आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा झालेत 21. 3रं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच भाल विरुद्ध उसारगर. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत. विशाल चांगली गोलंदाजी करतायत. फुलटॉस आहे. फुलटॉस वरही बऱ्याच वेळा विकेट मिळते. अमितने कॉल दिलाय हा माझा झेल आहे मी पकडणार. विशाल मात्रेच्या खात्यामध्ये विकेट मिळाली आहे. फलंदाज तेजस मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. चला नेक्स्ट फलंदाज लवकर पाठवा. वैभव म्हात्रे आले आता बॅटिंग करण्यासाठी. कालच थोडीशी दुखापतही झाली त्यांना.
अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आणि आदित्य पाटील यांनी लगेच त्यांची दखल घेतली जे आयोजक होते. तर आदित्य या टॉस साठी आणि अमोल पाटील आपण या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल. 21 वरती 4 विकेट गेलेत टीम भाल संघाच्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावांचा ग्राफ थोडासा खालीच आहे. आता फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. वैभव मात्रेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. पाटील येतात चौथ्या षटकामध्ये. गजा ग्रुप हेडूटने तनिष शिवाजी काळे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येक गोलंदाजासाठी 500 रुपये. त्यांनी जेडी पाटील एंटरप्राइजेस हेडूटने यांच्याकडनं विकेट हॅट्रिक चौकार सलग 3 चौकार सलग 3 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइस आजच्या संपूर्ण दिवसभरात पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या 27. 9.00च्या सरासरीने आणि शेवटचं षटक घेऊन त्यात गोलंदाज निकेत पाटील. अष्टपैलू खेळाडू आहेत निकेत पाटील. मात्र बघायचंय स्ट्राईक एंडला प्रमोद सोरखादे. प्रमोद सोरखादे ना तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला पहिल्या मॅचचे हिरो ज्याने 8 धावांचं संरक्षण केलंय. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. हर्ष 11 गावदेवी दहीसर आणि RM11 ईश्वरी 11 सोनारपाडा या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. चेक चेक. आशुतोष काळे यांचं आगमन झालंय कृष्णा कलेक्शनचे. त्यांच्याकडनं सर्व मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात आलेले आहेत आणि पवन काळन सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. सुमित पाटील गोलंदाज निकेत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा तितक्याच वेगाने धावलेत आणि एक चांगला झेल टिपलाय. तेजस मात्रे उर्फ बाळाने. फलंदाज प्रमोद सोरखादे. बॅक टू द पॅव्हेलियन. मात्र आले जातात बॅटिंग करण्यासाठी. 27 वरती 5 विकेट. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. कदाचित सरळ बॅटने चौकार षटकार आला असता. आता प्रमोदने विचार केला की रिव्हर्स खेळूया. सत्तावीस वरती 5 विकेट. शेवटचे 5 बॉल शिल्लक. मिनिटांमध्ये 19 चेंडू फेकलेत आतापर्यंत उसारकरने. कोणत्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक झाला नाहीये. 15 मिनिटात 19 बॉल आतापर्यंत फेकलेत. चांगला चेंडू होता. फुटवर्कचा वापर नव्हता. फुटवर्कचा टेस्ट केलाय गोलंदाज निकेत पाटीलने आणि हेच त्याने हेरलंय की फुटवर्कचा वापर नव्हता फलंदाजाचा नितेशचा. निकेत राईट मोर द विकेट. इथेही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मात्र फायनलला फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती. मात्र त्याचं फारसं नुकसान झालं नाहीये. 1 रन्स इथे मिळाले. धावसंख्या 28. पहिल्या मॅच मध्ये 77 धावा चेस केल्यात त्या उसर्ग टीमने. त्यासमोर आतापर्यंत 28 झालेत. चेंडू शिल्लक आहेत ते 3. म्हणजे बघायचे काय टार्गेट सेट होईल. तर थोडी टॉस साठी उपस्थित राहायचे अमोल पाटील आणि आदित्य पाटील. 28 धावा दापलकरती. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करतायत निकेत पाटील. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट कव्हर्स लेग क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन थोडस डीप मध्ये तुम्ही पाहतायत निकेत. अमितचं स्ट्रॉंग अपील होतं मात्र ऑप्स्टमच्या भरपूर बाहेर आहे हा चेंडू. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
28 वरती 5 विकेट. ज्या भाल संघाने पहिल्या मॅच मध्ये 75 धावा केल्या होत्या तोच संघ एक धावेसाठी संघर्ष करतोय. हा ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. हेच पंच दर्शवत आहेत. विकी पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत. धावा झाल्यात 29. 5 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडू नंतर टॉस केला जाईल सोनारपाडा विरुद्ध दहिसर. इथे फटका चांगला आहे. फिल्डिंग सुद्धा तितकी दर्जेदार आहे. तेजस 2 धावा इथे मिळालेत. 2 ने धावसंख्या पुढे सर केलती. 31. 31 वरती 5. भाल संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आदित्य आलेले आहेत. हर्ष 11 गावदेवी दहिसर टीमचे कॅप्टन अमोल पाटील आपण लगेचच या बॉल नंतर टॉस केला जाईल. 31 वरती 5 विकेट. धावा फारशा आल्या नाहीयेत कारण गोलंदाजी चांगली झाली VCC उसारगड टीमची या मॅच मध्ये. उसारगड म्हटल्यानंतर पांडुरंग संते हे नाव लगेच आपल्या डोळ्यासमोर होते ज्यांनी च्या माध्यमातून किंग ग्राउंड उपलब्ध करून दिले. नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं पांडुरंगजी संते साहेब. आई चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या 32. भरत संते असतील पांडुरंग संते सातत्याने ग्रामस्थ मंडळ सुद्धा सहकार्य करत असतात उसारगर टीमला. व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर आलेला हा वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या वरून उपयुक्त षटकार आलाय वैभव म्हात्रेच्या बॅट मधून. 6 ने धावसंख्या पुढे सरकली ती 38. 5 गडी बाद. चार ओव्हरची मॅच आहे. जयेंद्र काळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसरा सामना एका बाजूला हर्ष 11 गावदेवी दहिसर आणि दुसऱ्या बाजूला RM 11 ईश्वर 11 सोनारपाडा. नितीन फुले यांचा संघ छापा असा कॉल केलाय आणि सोनारपाडा संघ टॉस विन आहे. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय तो RM 11 ईश्वर 11 सोनारपाडाने आणि अमोलने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती हर्ष 11 दहिसरला पुढच्या मॅच मध्ये. आणि ही मॅच जशी सुरू ऐकूया पुन्हा एकदा करण काळे यांचा आवाज. टेनिस क्रिकेट 7-1-1-7 चे फाउंडर दीपेश गीत सुद्धा सामना एन्जॉय करतात टायगरचे. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी सतरंगी चषकला शुभेच्छा दिल्यात. तर दीपेश गीत आपले हार्दिक हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट 7-1-1-7 चे सर्व त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया करणजी काळे यांचा आवाज. पंढरपूरचा आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी आयोजित सतरंगी चषक 2024 12व्या पर्वाची सुरुवात झालेली आणि द्वितीय फेरीला देखील प्रारंभ होतो. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ भालगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गट. या दोन संघांदरम्यान लढतीला सुरुवात होईल. एकोणचाळीस धावांचा लक्ष असा पाठलाग करायचा बॅटिंग करणारा VCC उत्सर्गरला. चला सामन्याला सुरुवात करा लवकर. भालगाव लक्षात घ्या. आघाडीला अमित पाटील आलेला आहे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय फलंदाज विशाल मात्रे. ही ओपनिंग पेअर आहे VCC उत्सर्गडची. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती पहिल्या मॅच मध्ये जो नव्हता तो गोलंदाज आता आलाय. फ्रंट लाईन बॉलर आहे विनोद मडवी. ओहो राईस झाला बॉल. हलकासा ऑफ स्टंपचा बाहेर होता. पडल्याबरोबर हलका बाहेर निघाला. खेचून मारण्याचा प्रयत्न होता अमितचा. ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे आणि एक फिल्डर लॉंग ऑफला आपण पाहतोय. मिड ऑन आत आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आत. फाईन लेग आतमध्ये. थर्ड मॅन आतमध्ये. पॉइंट आतमध्ये. शॉर्ट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर देखील आतमध्ये. 39 लक्षाला चेस करतात सध्या. बोट पुन्हा फिरलीत आणि इथे चेंडू थेट विकेट किपर कृष्णा मडवी यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. फार चांगली बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये केली होती या दोन्ही संघांनी. मात्र या मॅच मध्ये भालगावने फक्त बनवलेल्या त्या 38 धावा. 39 ला चेस करत आहेत सध्या VCC उत्सर्गर. सुरुवातीचे 2 डॉट बॉल आलेले आहेत. यानंतर ईश्वर 11 स्वर्गीय राकेश मात्रे स्मृती गावदेवी सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध हर्ष 11 गावदेवी दहिसर. राईस झाला बॉल. पूल केला आणि हा थेट चेंडू सीमा रेषेचा बाहेर. पहिला साधावा वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर साडी. मधला अमित अटॅकिंग बॅटिंग करत असताना हा त्याचा स्वाभाविक खेळ आणि त्या खेळाला त्याने सुरुवात केली आहे. पहिला षटकाराला दोन्ही फिल्डर ऑन साइडला सेट केलेले. लॉंग ऑन मिड विकेट. मिड ऑफ आतमध्ये मडवी. ओ पायावरती आदळला पण गोलंदाजाला माहित हो की आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. ओव्हर थ्रो झालेला आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विशाल मात्रेच्या विकेटचं काम तमाम होतं. लेग बाय. धावा मिळतात 2 आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. प्रगतीपथावर पहिलं षटक. स्टील 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पहिल्या षटकातील. ओ यावेळेला स्ट्रॉंग अपील. क्लीन प्लम आहे. मधल्या यष्टी वरती गवसले. अमित पाटील बाद. पहिला धक्का वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गरला. फार चांगला चेंडू आला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जसा शफल झाला थेट खाली आला बॉल आणि पायावरती आदळला. बरोबर अंपायरचं बोट आकाशाकडे गेले. कोणताही डाऊट नव्हता अंपायरच्या मनामध्ये बोट वरती करत असताना आणि इथे गवसले ते पायचीत. पहिला धक्का VCC उत्सर्गरला. धावा धावफलकावरती आहेत त्या 8. नवीन फलंदाज केतन मात्रे VCC उत्सर्गरचे.
केतन मात्रे खार्डीचे आपल्याला पाहायला मिळतात. तर ठाण्याचा वंडर बॉय केतन मात्रे वाकणचा तो देखील खेळले या स्पर्धेमध्ये. काल उद्याच्या दिवसामध्ये वाकणचा सामना आहे. काल ISPL सीझन 2 च्या बोलीमध्ये केतन पुन्हा एकदा अपील आहे यावेळेला आणि इथे फलंदाज बाद. केतन मात्रे बाद होत्या शून्यावरती. दुसरा धक्का VCC उत्सर्गरला. एकदा RTM द्वारे राईट टू मॅच 17,25,000 पुन्हा एकदा घेतलेलं आहे त्यांना सीझन 2 मध्ये. रोहित पाटील यांच्याकडून निकेतला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचा पारितोषिक. धावसंख्या आपण पाहतोय ती 8 या आकड्यावरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये निकेत आलेले आहेत. मागच्या सामन्याचा सामनावीर बॉलिंग मार्कवरती. वेळ जास्त चाललाय वालगाव. शेवटचा ऑफिशियल कॉल प्लीज. आता मी तुम्हाला सहकार्य करू शकणार नाही. प्लीज प्रत्येक संघाने याची नोंद घ्या. तुम्हाला आमच्या मॅनेजमेंटला सहकार्य करायचं. यानंतर देखील 2 मॅचेस बाकी आहेत. प्लीज. नाव आहेत 8 आणि बॉलिंग मार्कवरती प्रमोद आलेले आहेत. प्रमोद सोरखादे ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती आला नाही. बॉल डीप स्क्वेअर लेगला. विनोद मडवी पहिलीदा वेगाने विशालने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होता पण थांबेल तो. चांगला थ्रो आला डीप स्क्वेअर लेग मधून विनोद कडून. सिंगलने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 9 धावा. माझ्या सोबत अगोदर संदेश पाटील होते, त्यानंतर धीरज पाटील आणि आता तिसरा पाटील आलाय तन्मय. धावसंख्या 9. विकेट पडले 2. निकेत 4थ्या क्रमांकावरती आलाय. ऑफस्टमचा कार्ड घेऊन उभा बाहेर अगदी. ऑन साइडला टर्न केला. बॉलला गॅप मध्ये चाललाय लॉंग लेगला. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. गर्दी जमली प्रेक्षकांची या बघाव चषकात. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वरती. धावा फलकावरती आहेत. स्कोरर बऱ्याच वेळेला मॅचेस बघत नाही, त्यामुळे असं घडलं असावं. अन्यथा विशाल मात्रे यांनी जी कॅप परिधान केलेला त्यांचा फेवरेट कलर आहे. ओ आत आलाय चेंडू आणि यावेळेला तो मिड विकेटला चाललाय सीमा रेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षकाने फार चांगल्या पद्धतीने त्याला कव्हर केले. थ्रो करतील. धावा तोपर्यंत सहजरित्या मिळतात 2 आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 15 वरती. या मॅच मध्ये 39 ला चेस करत आहेत VCC उत्सर्गर. पहिल्या सामन्यामध्ये उत्सर्गने खिडकाळीला परास्त केलं. 76 धावा चेस केला त्यांनी. माफ करा 77. पहिल्या मॅच मध्ये 76चं लक्ष होतं देवीचा पाडा समोर. ते चेस करता आलं नव्हतं आणि त्या धावा डिफेंड करत असताना तो सामना भालगावने जिंकला होता विकेटच्या आधारावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉल आलाय निकेतच्या विरुद्ध. बॉल अजूनही शिल्लक आहे. टोटल ते 14 आणि 14 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे VCC उत्सर्गरला. पूल केला. इथे मिस टाइम आहे. डीप स्क्वेअर लेगचा फील्डर थांबला मागे. विनोद पहिल्या बाउन्स वरती कव्हर करतोय. सेकंडचा कॉल. गुड थ्रो. च्या वेगाने पहिल्या बाउन्स वरती कव्हर करून त्याने थ्रो केला कृष्णाकडे. गुड फिल्डिंग. सिंगलने धावा 16 वरती आहेत. बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 बॉल मध्ये 23 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या VCC उत्सर्गरला. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे. काऊ फेसला फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. लॉंग ऑफ पूर्णपणे खाली.
स्ट्रेट मारलाय लॉंग ऑनला, चेंडू सीमारेषा पार. म्हात्रेचा बॅट मधून षटकार. षटकार संपन्न होत आहेत 2 धावा धावफलकावरती आहेत 22. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 17. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. सतरंगी चषक ठेवलाय हे दुटणे गावान. $22 for 2 आफ्टर सेकंड वन. नेल्सन फिगर आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. वालगाव क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण. 12 चेंडूंमध्ये अजूनही या मॅच मध्ये धावा बनवायच्या त्या आता 17 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या आपल्याला 22 वरती पाहायला मिळते. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 8 धावा आल्या पण 2 महत्वपूर्ण विकेट. तर या षटकामध्ये 14 आलेल्या. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली VCC उसर गरसाडी. विश्व राणे बॉलिंग मार्क वरती आलाय. बारा चेंडू 17. ओहो लांब होता चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी. इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सिंगलने पुढे 23 बॉल शिल्लक आहेत आता. ते 12 आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. योग्य डिसिजन अंपायर्स कडून. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील बघितलं चेंडूला कुठे वळण घेत होता. नो मोर आर्ग्युमेंट प्लीज. मॅचला सुरुवात करा. 23 बनलेले आहेत. ओहो प्ले डाऊनची शक्यता होती. फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट या ठिकाणी झालेलं मिस. विशाल पोहोचतो स्ट्रायकिंग एंडला. धाव मिळते ती 1 आणि एका धावेने धावा 24 वरती आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पहा. निखिलचा वेगाने बॉल वरती आला. त्याने बॉलला उचललं. साइड अँगलने आपण पाहतोय बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर फार बाउन्स झाला बॉल आणि तिथे जर जो स्टंपला लागला असता तर विशाल मात्रे पुन्हा त्यांना संधी होती. दुसऱ्यांदा बचावलाय विशाल. बॅकफुटला डीप मध्ये पंच केलाय. फिल्डर आहे फार चांगला झेल. वैभव मात्रेने टिपलाय. विशाल मात्रे बाद या मॅच मध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद. झेल साठी पारितोषिक येते श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपजी मडवी साहेब यांच्याकडून 1000 आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. काही उसरगरचे आहेत, काही भालगावचे आहेत, काही न्यूट्रल आहेत, काही दहिसर विरुद्ध सोनारपाड्याच्या लढतीची वाट पाहत आहेत. त्या सर्वांचं सतरंगी चषक 2024च्या 12व्या पर्वामध्ये मी समालोचक करण काळन मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. हा झेल तुम्ही बघितला. त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला बँडेड पाहायला मिळतात. क्रॅम्प बँडेड. त्याचं कारण काल ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्याला इजा झाली पण जिद्दी आहे फार. ग्रामीणचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. काल अनिकेत पाटील सोनारपाड्याचा त्याला देखील क्रॅम्प आला होता पण तो मैदानाच्या बाहेर गेला नाही. इंजुरी जरी असल्या तरी आपल्याला मैदान सोडायचं नाही या वृत्तीने प्रत्येक खेळाडू आपल्या ग्रामीण संघासाठी गावासाठी खेळत असतो. वेळ जास्त चालला आता. वेळ जास्त घेऊ नका. शुभम संते नवीन फलंदाज. धावा 24 बॉल शिल्लक आहेत आता. ते 10 आणि 10 बॉल मध्ये 15 धावांची गरज. पूल केलाय डीप मध्ये फिल्डर. झेलची संधी आणि ते झेल टिपलाय. शुभम संते शून्यावरती बाद. निहालने टिपलाय. झेल 24 ला बसतोय. चौथा धक्का VCC उत्सर्गरला.
लवकरात लवकर जा आपण प्लीज. तेजस धावा धावफलकावरती 24. विश्व राणे फार चांगले बॉलिंग करत आहेत. पहिला वाईड आला पण त्यानंतर लागोपाठ 2 विकेट. विशाल मात्रे आणि त्यानंतर शुभम संते. या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता तो तेजस आलाय. बाळा हॅट्रिक बॉल आहे विश्व राणेचा. बॉल शिल्लक आहेत अजूनही 9 आणि 9 बॉल मध्ये 15 धावांची गरज. विश्व राणे ओहो बाहेर निघत होता या वेळेला. वाईड अंपायरचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 25. 25 धावा. 14ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे त्यासाठी 9 चेंडू 14. हे इक्वेशन या मॅच दरम्यान आपण पाहतोय. प्रत्येक बॉल नंतर प्लीज आपण येऊ नका. वेळ कमी आमच्याकडे. मालगाव ओव्हर नंतर तुम्ही मीटिंग करा त्यासाठी आम्ही थोडासा वेळ तुम्हाला देतोय. 9-14. विश्व राणे ऑन साइडला शफल क्रॉस होऊन डीप फाईन लेगला आलाय. तेजसचा धावसंख्येला तेजोमय करणारा षटकार. षटकाराला शफल क्रॉस होऊन फार चांगला फटका. बाउन्स जसा झाला बॉल हुक केलं. फार शफल झाला होता तेजस. 8 बॉल 8 या मॅच मध्ये आता पाहिजे त्या उत्सर्गला ऑनसाइडला टर्न करण्यात आलंय. या षटकाराने मॅच मध्ये आलेले ते थोडंसं फंबल आपण पाहतोय पण इथे एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पोहोचली 32 वरती. बॉल आता शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 7 धावांची गरज. मॅच इंटरेस्टिंग आहे. या क्षणाला निकेत तेजस यांच्या विकेट पडत आहेत तर या मॅच मध्ये भालगाव स्ट्रॉंगली कमबॅक करणार आहे. अन्यथा तितकासा माग नसेल बीसीसी उत्सर्गासाठी हा सामना. 7 बॉल 7. टॉप एज आहे. संधी यावेळेला असेल. पॉइंटचा फिल्डर पोहोचलाय. चांगला झेल. विश्व राणेने आणखी एक विकेट मिळवली. निकेत बाद. 6 बॉल 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बीसीसी उत्सर्गरला. धावा धावफलकावरती 32. भालगाव प्लीज तुम्हाला आम्ही वारंवार सूचना करतोय लक्षात घ्या. जास्त वेळ टीम मीटिंग नकोय. आपण विकेटचा विचार करूया. आज 6 बॉल 7 धावांची गरज आहे. फर्स्ट इनिंग मध्ये 5 विकेट पडले होते. या इनिंग मध्ये आतापर्यंत पडलेले आहेत 5 विकेट आणि टॉस जिंकला होता तो उत्सर्गरने. पुढच्या दोन्ही संघाने मंचासमोर येऊन थांबा. दैसर आणि सोनारपाडा. वेळ कमी आपल्याकडे. अन्यथा क्वार्टर फायनलची मॅच 3 ओव्हरची असेल. बिकॉज शेवटच्या दिवशी देखील 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. तुम्ही जर लेट करत असाल तर तिसरा जो क्वार्टर फायनलचा सामना आहे तो 3 ओव्हरचा असेल. धावा 32. 6 बॉल 7. ऑफ स्टंपचा बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न. ॲट इज डॉट बॉल. वाईट यॉर्कर लांब ठेवलं यावेळेला गोलंदाज तेजसने. 5 बॉल 7 धावांची गरज आहे. तेजसच्या विरुद्ध तेजस आहे. एका बाजूला भालगावचा एका बाजूला उत्सर्गरचा. विजय कोणाचा असेल. 5 बॉल 7 रेंज मध्ये आलाय आणि आता चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस. फुल टॉस. खराब चेंडू होता. स्वीप केलाय सीमारेषेच्या बाहेर. आला चौकार. हा सामना जिंकला
39 धावा चेस करत असताना तो VCC उत्सर्गरने हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भालगाव.